पुढती येऊ उपजो निया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल टाळी वाजवा प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्खिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिं विको कमी करवटा प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया बाळू नवरदेव सोडून करवलेचा थाट करलास दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। आज या ठिकाणी बोळका या पुण्यनगरीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देवनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराजांनी गोपाळांचा संवाद प्रकट केलेला आहे की गोपाळ एकमेकाशी जी चर्चा करतात त्या चर्चेचा भाव सांगितलेला आहे। थोडासा परिहार तो म्हणजे असा त्याची फलश्रुती म्हणून 7व्या दिवशी आपल्याला काला मिळत असतो। काला म्हणजे भगवान परमात्म्याच्या लीला वर्णन करायच्या आणि लीला वर्णन करून हृदय पवित्र करून मग काल्याचा प्रसाद सेवन करायचा।
अशी आपली परंपरा आहे. विठ्ठल काल्याच्या कीर्तनाशिवाय उत्सवाची सांगता होऊ शकत नाही. काही लोक म्हणतील महाराज काय असं आहे की या काल्यामध्ये याच्यामध्ये एक आत्मसेवानंदम तृप्तिम ध्यात्वा सर्वतोपरी कल्याणम. सर्वतोपरी कल्याण करणारं साधन म्हणजे काला आहे. काला आपल्याला द्वैताचा नाही ना अद्वैताचा काला नाही. तुम्हाला महाराज मग काला म्हटलं की द्वैत येतो, दोन गोष्टी येतात. पण वारकरी संप्रदायामध्ये द्वैताचा काला नाही, हा अद्वैताचा काला आहे म्हटले बरं का, लक्षात ठेवा. आणि म्हणून परमानंदाची तृप्ती करून देणं, जसे भगवद्गीता सांगते प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्यो हा प्रसाद सेविता तुटे जीवाची भवव्यथा मुक्त होय निश्चितार्था ब्रह्मसुख पावेल विठ्ठला. आणि हे काल्याच्या कीर्तनाचं असं आहे की भगवंताच्या लीला वर्णन करायच्या. कोणी जरी असू द्या, ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही. आता आपल्याकडे स्वामी महाराजांनी 3 कीर्तनं सांगितली. विद्यानंद स्वामी महाराज 3 कीर्तनं सांगतात. लीला संकीर्तनो श्रेष्ठात, नाम संकीर्तनो गुणवैभवम, नाम संकीर्तनो कल्याण. हे असे 3 कीर्तन आहेत म्हटले. पहिलं कीर्तन आहे गुण संकीर्तन आहे भगवंताचं. भगवंताचे गुण वर्णन करायचे. आता देवाचे गुण किती आहेत? यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण आहेत. ते गुण गायचे म्हटले, ते वर्णन करायचे. यशश्री औदार्य पण षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण ते गायचे गुण. सगुण चरित्री परम पवित्री ती वर्णन करायचं की जेणेकरून कीर्तनाला आलेल्या लोकांना भगवत भक्ती करण्याची इच्छा निर्माण होईल. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. ते वर्णन कर कीर्तनाच आहे. पुन्हा दुसरं जे कीर्तन आहे ते नाम संकीर्तन आहे. ते सगळ्यांना घेता येतं, नामामुळे उद्धार होतो. आणि तिसरं जे कीर्तन आहे ते आजचं लीला संकीर्तन आहे. आजच्या दिवशी कुणी काही सांगायचं नाही. ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, विरक्त असला तरी वैराग्य मांडायचं नाही, पंडित असला तरी पांडित्य प्रगट करायचं नाही, कोणी जरी असला तरी चरित्र ते उच्चारावे केले देवे हे सांगायचं. त्याची अनुवाद सदा सर्व काळ, त्याची अनुवाद सदा सर्व काळ, त्याची अनुवाद सदा सर्व काळ, करोनी गोपाळ कालाशी हो, देवोनी गोपाळ
जर आपण बारकाव्याने जर विचार केला, तसा जर आपण विचार केला तर वारकरी संतांचा काही बाणा आहे बरं का. भागवत महाराज आहेत पुढे, वारकरी संतांचा काही बाणा आहे. काही ऐकायचं नाही, काही करायचं नाही, कुठं जायचं नाही. जाण्याची ठिकाणं ठरलेली आहेत, करण्याच्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि ऐकण्याच्या सुद्धा गोष्टी ठरलेल्या आहेत. मग काय ऐकावं महाराज? पांडुरंगा करू प्रथम नमन त्या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, काही ऐकत बसू नका. रामकृष्ण कथा दिंडीत भजा. जी या जगामध्ये करायचं असेल तर रामकथा ऐका, दुसरी कृष्ण कथा ऐका आणि तिसरी ऐकावंच वाटली तर संताचं चरित्र ऐका. कोणत्याही संताचं असो, ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील किंवा जे काही या पृथ्वी तलावर जेवढे संत होऊन गेले त्यांचं चरित्र ऐकावं. ऐशियाचे चरित्र आवडी जो ऐके तो या भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीचे का ते प्राणा ही परवते, आवडती निरुते. जे भक्त चरित्रा ते मज आवडते म्हणून ते वर्णन करावं. आणि फार ऐकावं वाटलं तर रामाचं चरित्र ऐकावं, नाही तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकावं. रामाचं चरित्र ऐकावं लागतं ना आचरणात आणावं लागतं तर पुण्य आहे. रामायण ऐकून सोडून द्यायचा ग्रंथ आहे का तो? नाही. कृष्णकथेचं तसंच आहे बघा. कृष्णकथा ऐकायची पण आचरणात आणायची नाही. काही काही लोक कृष्णकथेचा, एक जण म्हणाला कृष्णानं 16,108 बायका केल्या, म्हणला मला 2 कराय काय व्हायला. असे काही लोक चर्चा करत असतात. अरे पण या कृष्णचरित्राचं अनुकरण करू नका. त्यांनी 12 गाव अग्नी गिळला, ते आपल्याला जमल का? नाही जमू शकत आपल्याला. देव आहे पण फक्त कृष्णाचं चरित्र ऐकायचं, ऐकतानाही आवड धरून ऐकायचं, सांगतानाही आवड धरून सांगायचं. तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणून या आवड धरा. संशय सोडून. पुन्हा असं आहे की काल्याच्या कीर्तनाची काही मर्यादा आहे, आता ती राहिलेली नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं आणि काय सांगू नये असं एक शास्त्र आहे बघा. काय सांगू नये? अहो वस्त्रहरणाची लीला जरी श्रीकृष्णाने केली असली तरी सांगू नये. आपली वाडवडिलांची मर्यादा आहे बरं का. आता कीर्तनकारलाच मर्यादा नसल्यामुळे त्याला काय माहिती आहे कीर्तनाला मर्यादा आहे का नाही ते. विठ्ठला काही लोक म्हणतील की महाराज का सांगू नये. काही लोकांच्या मनात संशय निर्माण होईल कैलास बाबा, मग ते देवानं केलं नाही का लीला? केली हो, भगवंतानं लीला केली ती पवित्र आहे. पण ऐकणार लोक मात्र विषयानं बरबटलेले आहेत ना. ते आपल्या कृष्णाला उद्धव काही नाव ठेवू शकतात. कृष्णाचं वाटोळं कोण केलं असेल तर काल्याच्या कीर्तनवाल्यांनीच केले मला. काही सांगून अहो जे शास्त्रात नाही, पुराणात नाही, मनाला वाटेल ते सांगायचं. पण नाही बा, जे शास्त्र भगवंताचं चरित्र जे भागवतात सांगितलेले आहे, भगवंताचं चरित्र जे बाळक्रीडेमध्ये आलेले आहे, भगवंताचं चरित्र जे संतांनी सांगितलेले आहे तेच सांगायचं. बाकी काही सांगायचं नाही. कोणाला हसवण्यासाठी, रंजवण्यासाठी, देवाला विनोदी पात्र बनवायचं नाही. आपण काय करत असतो, देवाला समोर करायचं, नाव देवाचं घ्यायचं, विषय देवाचा सांगायचा, पण अंतकरणात एवढीच इच्छा असते की समोरच्या माणसांना काय झालं पाहिजे, सुख झालं पाहिजे, हसू आलं पाहिजे. याच्यासाठी नाही. आपण जगाच्या समोर भगवंताला का सांगायचं की त्यांच्या चित्तामध्ये आनंदाची प्राप्ती व्हावी. देवाचा अवतारच असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विठ्ठला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये येऊन अनंत प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. आता त्या लीला अद्वितीय लीला आहेत. कृष्ण अवतार जो आहे हा प्रेमी अवतार आहे. भगवंताचं ध्येयच एक आहे की माझ्या सानिध्यात जे जे येतील त्या सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे. आणि सज्जनो, जगाच्या पाठीवर अनेक भक्त होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, पण गवळणीसारखं प्रेम करणारं या जगात कोणीही झालं नाही. प्रेम स्वरूपा भक्तीच्या अध्यक्ष जर कोण असतील तर गवळणी आहे. गवळणी देवावर अहो मोठ्या मोठ्या ऋषी लोकांनी साधना केली, जपी लोकांनी साधना केली, तपस्वी लोकांनी साधना केली, त्यांना ते सुख मिळालं नाही असं नाही. कृष्ण
आशनी ध्यानी जे सुखासनी शयनी हरिसुख फावले रे गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा ते सुख दिलं भगवंताने आणि एवढंच नव्हे त्यांना ब्रह्मानंदाचं सुद्धा सुख दिलेलं आहे बघा की ज्या सुखाची अपेक्षा स्वर्गातले लोक सुद्धा इच्छा करतात आस करती ब्रह्मादेव देखो निवाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचे कैसे स्वर्गीचे अमर देवा स्वर्गीचे अमर स्वर्गातल्या लोकांना सुद्धा हेवा वाटावा अशा परमेश्वराने दोन लीला केलेल्या आहेत. आता काही लीला सामान्य आहेत महाराज आणि काही लीला विशेष लीला आहेत. रास लीला विशेष आहे आणि काल्याची लीला विशेष आहे. काल्याची लीला किती विशेष आहे? काला खाण्यासाठी स्वर्गातले लोक वेडे झाले आणि रास लीलेसाठी भगवान शंकर वेडे झालेले आहेत. हे वरून खाली आलेले आहेत महाराज. म्हणून या इच्छेसाठी या लीलेसाठी मोठ्या मोठ्यांना हेवा वाटतो आपल्याला वाटणार. मग सामान्य लीला तर केल्याच, कुणाच्या रांगोळीवर लघुशंका केली, कुणाचं काही केलं, कुणाचं काही केलं. अहो एवढंच नव्हे, भगवान परमात्म्यांनी गवळणींची वेणीफणी केली, गवळणींच्या घरची कामं केली. त्या गवळणी वेड्या झाल्या. काय नवल आहे बघा की त्या गवळणी जेव्हा शिव्या देऊ लागल्या तेव्हा परमात्मा खद 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 हसायच्या. आता त्या सामान्य बायका होत्या, शिव्या द्यायच्या, मेल्या म्हणायच्या, चांडाळा म्हणायच्या आणि असा म्हणायच्या. पण परमेश्वराला एवढा आनंद व्हायचा, हसतच हे शिव्या देता त्या गवळणी शिव्या देऊ लागल्या की हा परमात्मा खद 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 हसायचा. केवढी भक्तीतली उच्च कोटी आहे बघा विठ्ठल. मोठं नवल आहे. आणि असा त्या गोकुळामध्ये अशा बऱ्याचशा काही गवळणी होत्या. त्याच्यामध्ये एक चंद्रकला नावाची गवळण होती, गोकुळामध्ये राहायची. भगवान परमात्मा सगळ्यांच्या घरी जायचे, लक्ष करू नाही का, चोरी करायला जायचे, काही निमित्तानं जायचे, पण चंद्रकला काकूच्या घरी जायचेच नाहीत वासुदेव महाराज. मग तिला असं वाटायचं की सगळ्यांच्या घरी जातो, माझ्या घरी काय येत नाही. मग काय होतं बघा, ती एके दिवशी अशी भगवान चावडीवर बसलेले होते
आणि गावामध्ये कोणीतरी चोऱ्या करतं हे सगळीकडे कळालेलं होतं. आता हिलाही माहीत होतं चंद्रकलेला, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहून मुद्दामहून म्हणायला लागले, हिम्मत असेल तर माझ्या घरी ये म्हणावं, मग मी बघते. त्याची फजितीच करते. भगवंतानं ऐकलं, अरे बाई कोण आहे म्हणले, जरा आपल्या नादाला लागायली. म्हणले कोण आहे म्हणले, देवा आता नादाला लागलं नाही, तुमच्या गचीला धरीन, तिला 1,500 महिना सुरू झाला अशी. बरं वाकड्या कोण आहे रे म्हणायला लागला. कोण आहे म्हणजे आपली सख्खी चुलती आहे बा म्हणला. हिचं घर आपलं वरलं नीचं खाल्लं म्हणला. मग आज संध्याकाळी काय करू, हिले फार म्हणायला लागली का आपण आज संध्याकाळी हिच्या घरी जाऊया. ही आपली फजिती करते का आपण तिची फजिती करू ते बघू म्हणले. विठ्ठला सगळे गोपाळ आले. कृष्णा आज कोणाच्या घरी चोरी करायची म्हटले, आज चंद्रकलाबाईच्या घरी. चला पण एक करा, चंद्रकलाबाईच्या घरी गेल्यावर चंद्रकलाबाईच्या घरचं काही खाऊ नका बरं का म्हणले, तिचं मन चांगलं नाही. मग काय करा, सगळं वाटोळच करा म्हणले. तिथे कुलूप लावलेलं होतं घराला. चंद्रकला काकू झोपलेले आहेत, मधून सगळी आगळ वगैरे लावून घेतलेली आहे. नवऱ्याची उंची 3.25 फूट उंच आहे, हिची 3.5 फूट उंचीची आहे. मामाची पोरगी होती म्हणून केलेली होती बरं का, मी लग्नाला गेलतो त्याच्या. आणि असा प्रकार आहे बघा. ते झोपलेले दोघं जण. मग गोपाळ म्हणतात, कृष्णा आगळ जर काढली तर ही जागी होईल बरं का. मग काय करा, काही करू नका, मी सांगतो तसं करा. डोळे झाका म्हणले, सगळे झाकले. उघडा म्हणले, उघडल्याबरोबर सगळे घरात होते. झाकले तेव्हा बाहेर होते आणि उघडल्यावर घरात होते. हे काय केलंस ते म्हणले, काही नाही, तुम्ही आलात ना, मग काय करा, फोडा हिच्या घरचे गाडगे. आता ती दिवसभर बेजार झालेली होती, जागरण झालेलं होतं, 12-1 वाजून गेलेले होते. नेटकाच डोळा लागलेला असल्यामुळं काही ध्यान वगैरे नाही. भगवान परमात्मा गेले आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची वेणीची गाठ मारली, तिथून गुप्त झाली. चला रे म्हणले गोपाळ. गेले. थोडासा वेळ झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने आपल्या शरीराला थोडासा त्रास झालेला आहे, अंगाला, म्हणून आडंग बदलला. आपल्या भाषेत काय बदललं, आडंग बदलल्यावर ह्याची हिच्या वेणीला झटका बसला आणि मोठ्यानं म्हणायला, मी कशाला दाढी धरू, ते म्हणतो ती कशाला वेणी धरू. आणि दिवा लावून दोघांनी पाहिलं तर कुणीच कुणाला धरलं नव्हतं, कुणाची गाठ मारली. ती म्हणायला लागली आपल्या नवऱ्याला, स्वामी गाठ का मारली. ते म्हणलं, मी नाही मारली, मस्त हो निया मातली तुला खाणं जास्त झाले. म्हणला करी ओढाओढी मजा लागली, मी कशाला मारो. दोघांच्या एकमेकाच्या आणावाहून पाहिल्या, पण आता जाऊ द्या म्हटलं, कुणीही मारू द्या, गाठ सोडा. आता गाठ सुटत असते का मला, सोडिता सुटेना कापिता कपेना, सोडिता सुटेना कापिता कपेना, सोडिता सुटेना कापिता कपेना, सोडिता सुटेना कापिता कपेना. जीवानी तुझे हरि गुण नाम, जीवानी तुझे हरि गुण नाम. जाळीता जळेना मला, तोडीता तुटेना, कापिता कापेना, जाळीता आता ती सोडण्याचा प्रयत्न केला नवऱ्याने, पण गाठ सुटत असती का मला.
नाही सुटत. साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटना. ती जन्मावर वागवायला एकदा नारळ घेतलं नासकं निघालं टाकून द्यायले. परत द्या म्हणायचे मला नाही म्हणत तसा प्रकार आहे. पैसे दिले मग काय करावं म्हणले सोड आहो ती बेजार व्हायली पण गाठ सुटणं. आई बेजार व्हायला गाठच सुटणं. पहाटेचे 5 वाजले आणि गावातले महाराज भिक्षा मागायला आले होते. चंद्रकलाबाई भिक्षा दे म्हणले. चंद्रकला शांत बसली पण खूप हाका मारला. महाराज मध्ये येता का हो म्हणली. म्हणला बाई हो आला काय. अहो आमची गाठ कोणतरी मारल्या. एवढी सोडता का सांगा बरं म्हणल्यावर ती म्हणायला लागलेली आहे गाठ सोडायला हरकत नाही बाई म्हणला पण आता गाठ सोडल्याचा मोबदला काही द्यावा लागेल ना मला. ती म्हणली सोडल्यावर मनचित महाराजांनी गाठ सोडली. गाठच सोडली. महाराज बेजार झाले बाई नका काही देऊ पण चालतो गावात जा पण एवढं करा आमच्या घरी जे चाललंय ते कुणाला सांगू. आता महाराज म्हणजे पुण्यनगरीचा पेपर दिली कुणाला सांगू नका म्हणजे ठीक आहे. महाराजांनी ती घर सोडून शेजारच्या घरी आल्यावर बाई पीठ वाढायला आली. तिचं नाव होतं शांताबाई. शांताबाई तुम्ही कधी पिक्चर पाहिलाय का. आजच्या गावात शांताबाई म्हणजे आमचा गाव तर सकाळी 6 वाजता चंद्रकलाबाईच्या दारात गोळा. आता काय करावं. सगळा गाव परेशान होऊ लागला. चंद्रकला कोरडू लागली काय माझं वजन होतं या गावात. आली तेव्हापासून आजपर्यंत पण माझी कमी झाली. आता काय करू मी. मग रडते बघा. गावानं गाठ सोडण्याचा प्रयत्न केला गाठ सुटत नाही. भगवान परमात्मा हळूच चंद्रकला काकूच्या जवळ गर्दीतून मध्ये शिरले आणि काकूला विचारतात काकू कसं वाटतं. काकू म्हणजे कसं वाटते. आमदार झाल्यासारखं वाटतं कसं वाटतं. म्हणायला लागली मला ज्या मेल्यानं गाठ मारली असत त्याला देव बघून घे. कोण बघून घे. देव म्हणला बघणारा मीच आहे. मारणारा मीच आहे बघणार आहे मीच आहे. त्याचं देव नारायण वाटतुळ करील म्हणलं. भगवान कद 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 हसू लागले. ती काकूचा नवरा हात जोडू लागला. कृष्णा पाया पडतो एवढी गाठ मोकळी करा म्हणला. उठून कुठं जाय बी ना. मी 3.25 फूट उंच ती उठली की मी लोंब आलोय. आणि बायको म्हणली आता काही नवऱ्याला काकाला घेऊन फिराव का. मग काय कर कृष्णा देवा पांडुरंगा एवढी माझी गाठ सोडून भगवंताला दया आली. काका सोडू का म्हणले. तुमच्याकडे पाहून सोडतो बरं का. हो सोडा. बरोबर बंधन तुटलेले आहे बघा आणि फार आनंद झालेला आहे. दृष्टीने पाहायला मुक्त केली गाठ सुटल्यावर. तिची गवळण आहे का नाही. आणि ती म्हणायला लागलेली चंद्रकला पा गाववाल्यानं सगळ्या गावाने पाहिलं गाठ कुणाला सुटली नाही. याचा अर्थ यांनीच मारली होती यानं सोडली. धडलं कृष्णाच्या हातात. कधी कधी भांडण सोडवायला गेल्यावर आपल्या मुळावर येतात बरं. चला गाववाले हो बघा. आता भगवान म्हणतात अरे मी गाठ सोडली मी काय केलं. तिनं कृष्णाचा हात पकडला आणि यशोदेकडे घेऊन जाते म्हणजे यशोदेकडे गेली. आता कृष्णाला वाटलं ही जर मला आईकडे घेऊन गेली तर आई मला मारील. सगळ्या गावाच्या समोर मला काहीतरी. भगवान परमात्मा काय करावं. आपला हात तिच्या हातातून काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. तिथून गुप्त झाला आणि घरी पलंगावर जाऊन झोपला महाराज. आणि आईला म्हणू लागला आई आज मी कुठं बाहेर गेलो नाही बघ. मी आज घरातच बसलोय. कोणी येईल माझं नाव घेईल तुला मी आधी सांगायलो. येऊ तर दे म्हणली मी त्याची पाहते. एवढ्यामध्ये आलं महाराज. हे सगळं दिंडीच आली. ती म्हणू लागली सगळ्या गावाची वाट तू लावलीस तुझी बघते चल. नवरा म्हणतं महाग बघ कोण आहे ते. ती म्हणाली महाग बघण्यासाठी जन्माला आले का.
आणि एवढ्यामध्ये आली यशोदे, अगं बाई बाहेर आहे. आणि यशोदा आतमधून येताना कृष्णाला कडेवर घेऊनच बाहेर आली. आता ही म्हणली कृष्ण जर हिच्या कडेवर आहे तर माझ्या हातात कोण आहे? मागं पाहिल्यावर नवऱ्याला म्हणायला लागले. कृष्णाला पाहिलं तर मागं पाहिलं तर नवरा हातामध्ये होता. नवऱ्याला म्हणायला लागली, होय माझ्या हातात तुम्ही केव्हा आला? ते मला लगेच लागतं तुझ्याच हातात आहे. एक लीला नाही महाराज, अशा शेकडो लीला केल्या. सगळ्या गवळणीकारांनी सांगायला यायच्या. यशोदे कृष्णा सांगा गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. अवघा मिळून गुणाने जात होता मथुरे सांगावे. मग एक दिन टिके मिळाले. अगं म्हणल्या एक एकटं गेलं तर काही यशोदा काही ऐकत नाही आपलं, नाही का? पण संघटनेला किंमत आहे ना, संघाला मग किंमत आहे. आपण सगळे मिळून जाऊ बोलले. मग अवघ्या मिळून गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी आणि गाराने सांगू लागले अगं. आणि आलेले आहेत बघा. आता महाराजांनी खूप वर्णन केलेले आहे. या पहिली आली धाव, दुसरी आली धावत, काय केली मात, तिसरी आली धावोनी, याने गबाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी. गाठ अगं असं केलं. मग यशोदे तू सांग, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी अगं कुठपर्यंत ऐकता गाराने, ऐसी ऐकता गाराने, यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा काना मधुसूदना, कृष्णा पुढी दे टाकुनी, एका जनार्दनी शरणी, प्रेमतया आवरेना. बाळ तुझा ताना यशोदे, बाळ तुझा ताना, पोटवर सोसू दिलगारा, पोटवर सोसू दिलगारा, दिलगारा, दिलगारा. असं सगळं यशोदेने ऐकलेलं आहे बघा. आणि यशोदेच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. कृष्णा तुझ्या पाया पडते, खोडी दे रे टाकून. पण आता असे भगवान परमात्मा खोडी टाकून देणार नव्हतेच, ते आलेच होते त्याच्यासाठी, नाही. मग म्हटले आपण असं करू, आता याच्यातून काहीतरी मार्ग. हे नंदराजांनी पाहिलं, यशोदे एवढ्या बायका कशाला आल्या होत्या का? इतके दिवस तुमच्यापासून झाकून ठेवलं मालक, पण आता थोडंसं आमच्या
बाळराजे बिघडलेले आहेत म्हणले नाही का. आणि आता कोणती गोष्ट अति होऊ लागली की काय होते, एक तर ती माती होत नाही, जगात अपकीर्ती निर्माण होते. तसा हा विषय आहे म्हटले. मग काय करावं लागेल आपल्याला, काही नाही, आपण एवढंच करूया की याला शाळेमध्ये पाठवूया. मग त्या काळातली शाळा कोणती, उद्या जाई राणा उद्या जाई राणा, उद्या सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी उद्या जाई राणा, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, उद्या जाई राणा, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ, सवे घेऊनी गोंधळ. एक करा, उद्या जाई राणा सवे घेऊन. आता उद्या गाई घेऊन जा म्हटले राणा. आता गाई म्हणजे 33 कोटी देवतेच्या आश्रयाचं स्थान आहे गोमाता. या धर्मामध्ये गाईसारखं पावित्र्य कोणाला नाही. गाय श्रेष्ठ आहे, गाईचं श्रेष्ठत्व मोठं आहे. पण आता कलियुगातल्या लोकांना माईचं आणि गाईचं श्रेष्ठत्व भारतातल्या माणसाला जर समजून सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे. माय सांगावं लागली बा, सांभाळा माय. अरे ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो ती राष्ट्र गाईच्या आणि माईच्या पुण्यावर आहे. पुंडलिकरायांनी आईवडिलाची सेवा देव उभा आहे, गाईच्या सेवेवर राष्ट्र उभे. पण हे महाराष्ट्र, हा भारत आणि ही पवित्र पुण्यभूमी होते. पण आता लोक कुत्रे आवडीनं सांभाळतात पण गाई सांभाळायला इच्छा नाही. कुत्र्याला घरं आहेत भारी भारी, एवढंच नाही, कुत्र्याला गाद्या आहेत झोपायला. आणि ते कुत्रे हुशार आहेत महाराज, कुत्रे हुशार आहेत. गाय गाईसारखं कोणी नाही. पण गाईची काय, आता गाईच्या शरीरातलं सगळं शेण वाया नाही, गोमूत्र वाया नाही, गाईच्या शरीरातून निघणारा श्वास वाया नाही. पण कलियुगाला गाईचं महत्त्व पटेल कधी. आणि या देशामध्ये पुन्हा आहे का, जोपर्यंत गाईबद्दल माईबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत राष्ट्र सुखी होऊ शकतच नाही. या जगाला जर सुखी करायचं असेल, अशामध्ये टाळ्या वाजी जाऊन गप्प ऐक जाऊ, हे राष्ट्र सुखी होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवायची. विषय पटवून घेता कीर्तनाच्या काही मर्यादा असतात, लक्षात ठेवल्या पाहिजे. विठ्ठला धर्म सुखी बनलं पाहिजे, देश सुखी व्हावा असं वाटत असेल तर सज्जनो गाईबद्दल निष्ठा ठेवा, गाईबद्दल प्रेम ठेवा, आईबद्दल ठेवा. भगवंतानं गाई सांभाळल्या म्हणजे मला सांगा, देव मोठा आहे. देवा एवढं या विश्वात मोठं कोणी नाही, भागवत महाराज. आणि त्या परमेश्वरानं गायी सांभाळल्या, मग आपल्यालाच न सांभाळायला काय झालं. एक तरी गाय दावणीला ठेवा. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखुनी झिजले नक मला जीव घाल. हे सोदे घराकडे चाल, मला जीव घाल, मला जीव घाल. एक कशाची 9 लाख गायी राखल्या, एक अन दोन नाही, 9 लाख गायी ज्या परमेश्वरानं राखल्या. आपण एक तरी राखा. विठ्ठला आई मी एकुलता एक आणि गायी राखितो. आणि गायी राखून झिजले नख म्हणले, नख मला जीव घाल. तसे भगवान गायी राखायला गेलेली आहेत बघा. आणि मग गोपाळ काय म्हणतात, कृष्णा दिवस कसा घालवायचा रे वनामध्ये. आता नुसत्या गायी, आता पूर्वीच्या कधी असं होतं की बाकीचे साधन नव्हते. आज काय मोबाईल असतात तर गायी सोडून मोबाईलवर लुडो खेळत बसला असतं ना. दुर्दैव आहे. म्हणजे आता मोबाईल वाईट नाही, करमणुकीचं साधन आहे आपल्याकडे. हे बघा, मोबाईल घेऊन एक वॉशरूममध्ये गेलेलं आहे आणि 3 तास बसलेलं आहे. आणि त्याला म्हणणार ही काय बसायची जागा आहे का, वस्तूच तशी आहे म्हणला. जवळ कुठं बसलो ते महत्त्वाचं नाही. हा तसा प्रकार आहे.
गाई म्हणले काय करू खेळ खेळूया खेळ मांडीला लगोरी आ, 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 आ. खेळ मांडीला लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी आ, आ, आ. खेळ मांडीला लगोरी लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडीला लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी खेळ भमरा खेळ भमरा खेळ भमरा खेळ भमरा खेळ भमरा गबाई 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 भमरा या राधिके दानवरा या राधिके दानवरा नवरा हे खेळ भमरा या राधिके दानवरा 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 फिर गर 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 गला फिर गर 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 गला गर 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 गला फिर गर घर घर घरा फिर गर 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 गला फिर गर 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 गला फिर गर 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 गला फिर गर 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 गला फिर गर 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 गला गर 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 गला फिर गर 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 गला फिर गर 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 गला फिर गर 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 गला या रात के दानवरा या रात के दानवरा या रात के दानवरा या रात के नवरा 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 खेळ भमरा गबाई भमरा खेळ भमरा गबाई भमरा खेळ भमरा गबाई भमरा खेळ भमरा पोरा हमारा
ठिकाणी खेळायला सुरू केलेले आहेत. सर्व गोपाळांनी खेळ खेळलेले आहेत बघा. आणि मग असा आता असे खेळ खेळल्यावर भूक लागणारच झाली नाही का. सगळे गोपाळ आले. कृष्णा काम सारोनी सकळ आले अवघे झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या भाव म्हटले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणा. मग जैशी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माये नवनीत आणावे. पण कृष्णा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. असू द्या म्हणे जसं येते केवण्या. भगवान परमाने वृंदावनामध्ये सर्व गोपाळ एकत्र केले आणि जशी ज्यांची शिदोरी आहे ती एकत्र करून वृंदावनामध्ये काला केलेले आहे बघा. आता हा काला श्रेष्ठ काला आहे. आणि काला केल्यानंतर सगळे स्वर्गातले सुर लोक खाली आले. भगवान आम्हाला आजी ओस अमरावती काला पहावया देव विसरती देहभाव. पण भगवंताने काला केला आणि गोपाळांना खायला दिला. त्यांना सांगितलं तुम्ही बाहेर व्हा. त्यांना म्हटलं काला खाऊन शेवटी आमच्याकडेच येतील नाही का. यमुनेमध्ये हात धुवायला येतील म्हणून काल्याची आशे. पण भगवंतानं सांगितलं इकडे जाऊ नका. मग त्यावेळेला त्या गोपाळांनी ब्रह्मादिकाला हा काला दुसरा असल्यामुळं आम्ही हा काला खाण्यासाठी पुन्हा जन्माला उपजून या काला खाऊ दही भात वैकुंठितो कवळ काय इथं माझं एकमेका देवमुखी सुखे घालू तुका म्हणे वाळवंट भरवी नीट. वृंदावनामध्ये काला केला. तोच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायांनी वाटला. आणि तोच काला आपल्या या गावामध्ये काय गावाचं नाव आहे बोळका. बोळका या नगरीमध्ये संपन्न झाला. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. अत्यंत आवडीनं आनंदानं श्रद्धेनं 7-8 दिवस चालणारा सोहळा बोळका या पुण्यनगरीमध्ये आज संपन्न होतोय. गावकऱ्यांचं परमार्थाबद्दल असणारं प्रेम अत्यंत गावाची सुंदरी आहे की बाळू महाराज यांच्याद्वारा निमंत्रण आलं. म्हटले नाना येण्याचा योग येतो. मग यंदाच्याही वर्षी म्हटले असं तुम्हाला यावं लागतं. म्हटलं मग कधी. म्हटले संध्याकाळ नाही रिकामी आता गुंतलेले आहेत. म्हटलं आता सुगी पोळ्याच्याशी चांगली मिळतात का नाही तसा प्रकार आहे. म्हणले मग काला करता का महाराज. म्हणलं हो येतो. आता आपलं कीर्तन तुम्हाला माहिती आहे कधी सुरू करा. 1 तासावर 1 तासामध्ये पुंडली होतं नाही का. एक जण म्हणलं ना एवढंच कीर्तन असतं का. म्हणलं बस झालं एवढंच असतं औषध कीर्तन याला काय कीर्तन म्हणतात का. म्हणला जीवन येईपर्यंत कीर्तन सुटलं. आता तो कुंभकर्णासारखा 4 तास खाचील त्याला मी काय करू नाही का. थोड्या वेळ आपलं जसं जमतं येतं तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळ भगवत साधना घडली. असाच वर्षानुवर्ष तुमचा परमार्थ चालावा. दुःख दारिद्र्य देशांतराला पळून जावं. मला गाव लहान आहे पण गुणवान मंडळी किती उपस्थित आहेत नाही का. आणि सुंदर प्रकारचं आता उद्धवत आळंदीहून आलेले आहेत बघा. कैलास महाराज आलेले आहेत. हे तुमच्या प्रेमापोटी आलेली मंडळी. आता टाळ्या वाजवाय हरकत नाही पण एवढं प्रेमापोटी आलेले आहेत ही सर्व मंडळी. सुंदर भजन ऐकायला मिळालं. मृदंगाचारी महाराजही सुंदर आहे. काय नाव आहे त्यांचं विष्णू महाराज छान. ही 2 इकडे गायक महाराज मंडळी. आता मला परिचय नाहीत. भागवत महाराज आणि माऊली महाराज. पण आमचे वासुदेव महाराज आहे तिकडं. पुन्हा ते पलीकडं आपले हटक्याळ अर्जुन महाराज. ही सर्व संत मंडळी उपस्थित आहेत आज. हे छोटे बाळ गोपाळ आहेत. आणि विशेष उपस्थितीमध्ये आपल्या परिसराचं भूषण आमचे भागवत महाराज. अत्यंत साधुतुल्य जीवन आहेत बघा लक्षात ठेवा. सुंदर कथा कीर्तन आणि अंगामध्ये नम्रता आणि शांतता तर फार आहे. गुरुभक्तीसुद्धा आहे बरं का. पण आमचे भागवत महाराज पुढे बसले म्हणजे मग आनंद वाटतो नाही का. आणि तुम्ही सर्व पवित्र श्रोते मातृवर्ग पितृवर्ग हे कॅमेरेवाला सिस्टीमवाला सगळ्याला धन्यवाद. आणि हे बाळूभाऊनं बोलवलं म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. झालेली सेवा श्री परमात्म्याच्या चरणी नामदेव महाराजांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी मारुतीरायाच्या चरणी तुम्हा वैष्णवांच्या चरणी सद्गुरुरायाच्या चरणी जोग महाराजांच्या चरणी मोतीराम महाराजांच्या चरणी वाहून वाणीला विराम घेऊया. थांबूया. शिवेला पुन्हा ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 राम राम विठ्ठल जय जय